हे बघा, आज प्रत्येकाच्या तोंडातून एकच वाक्य ऐकू येतं, ते म्हणजे माझ्याकडं वेळच नाही. परंतु खरंच वेळ नाही आहे का हो? किंवा आपल्याकडून काही प्राथमिकता बदलल्या गेल्यात का? तर बघा, पूर्वी कसं होतं, प्रवास करायला 25 तास कदाचित लागायचे लांबच्या प्रवासाला. आज तोच प्रवास 4 तासात होतो. पत्र 4 आठवड्यामध्ये यायचं, आज 4 सेकंदामध्ये मेसेज येतो. बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल की बँकेमध्ये तासनतास बसायचो आपण. आज अगदी UPIच्या माध्यमातून आपण काही सेकंदात पेमेंट करतो. तरीसुद्धा आपण म्हणतो की वेळ नाही आहे. आणि प्रश्न असा येतो की नेटफ्लिक्स बघायला आपल्याकडे वेळ असतो, मोबाईल स्क्रोल करायला आपल्याला वेळ असतो, परंतु वाचनासाठी किंवा पालकांसोबत बसण्यासाठी किंवा जर आम्ही सांगितलं तर जिमला जायला किंवा चालायला आपल्याकडं अजिबात वेळ नसतो. विज्ञान सांगतं की जेव्हा आपण निष्क्रिय राहतो ना, तेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो, इन्शुलिन प्रति अवरोध वाढतो. शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन की जे कॉर्टिसॉल आहे तर ते वाढतं आणि आपली झोप बिघडते, त्याच्यामुळे वजन वाढतं. दररोज फक्त जर 30 मिनटं चाललं ना, तर पेशीमधले जे काही GLUT4 ट्रान्सपोर्टर असतात तर ते व्यवस्थित सक्रिय होतात, ग्लुकोज पेशींमध्ये जातं आणि डायबिटीस कमी होतो, वजनसुद्धा घटतं. म्हणूनच प्रश्न वेळेचा नाही आहे, तर आपली प्रायोरिटी काय आहे तर ते समजून घ्या. आजच ठरवा, मोबाईलला थोडासा कमी वेळ द्या, स्वतःच्या शरीराला बऱ्यापैकी वेळ द्या, कारण आज दिलेला वेळ उद्या तुमच्या आयुष्याला निरोगी ठेवणार आहे. धन्यवाद.